दिगंबर किशन पावडे, सय्यद हदगाव तालुक्यात अनेक घरांमध्ये पाणी गेले, किती लोकांना याचा लाभ भेटला? आज चेक वाटप करण्यात आलं. 15, 16, 17 या 3 दिवसामध्ये म्हणजे मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी होऊन हदगाव शहरामध्ये जवळजवळ 143 लोकांना आता आपण चेक वाटप केला. तसे पूर्ण हदगाव तालुक्यामध्ये 459 म्हणजे बाधित कुटुंब झाले. त्या बाधित कुटुंबाला सुद्धा द्यायचे काही लोकांना दिलेले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं आत्ता आपण 143 लोकांची यादी वाचून दाखवलेली. परत काही 5-25 लोक आणखीसुद्धा आहेत हदगाव शहरातले. त्याच्यामुळं ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी गेलं ते अंगावरच्या कपड्यांनिशी बाहेर निघाले, त्यांचं अन्नधान्य पूर्ण भिजलं, त्यांचे कपडे लत्ते भिजले. अशा लोकांना मदत म्हणून शासनाच्या वतीनं 10,000 रुपये मदत देण्याचं जे आहे ती 10,000 रुपयाची मदत आत्ता वाटप करण्यात आलेली आहे जवळजवळ 143 लोकांना. आणि आणखीसुद्धा काही लोक राहिलेले आहेत आणि बाकी शेतीचे सुद्धा नांदेड जिल्ह्याला जे 15, 16, 17 ऑगस्ट आणि 27, 28 ऑगस्ट ह्या पावसाचेच 553 कोटी रुपये मिळालेले आहेत नांदेड जिल्ह्यासाठी. त्याच्यानंतर सतत म्हणजे 1.5 महिना झालं पाऊस सतत सुरू आहे. 15 ऑगस्टला 15 ऑगस्ट 1 महिना आणि हे म्हणजे 15 दिवस म्हणजे 45 दिवस सतत सोयाबीन आणि संपूर्ण शेती पिकं पाण्याखाली आहेत. त्याच्यामुळं कंटिन्यू 45 दिवस, कारण त्या पिकाची मुदतच 90 दिवसाची आहे आणि 45 दिवसच सतत पाणी आणखी किती दिवस राहतील. मला तर वाटते ह्या वर्षी पिकं काढण्याची सुद्धा गरज पडणार नाही अशी जर परिस्थिती राहिली तर आपल्याला दिसूनच येईल. त्याच्यामुळं ही जी आता जे पैसे मिळालेले आहेत सर्वेप्रमाणे ते मागच्या याच्या अहवालानुसार आणखी त्याच्यामध्ये पुरवणीसुद्धा आम्ही मागणी केली. कालच मंत्री महोदय संजय भाऊ राठोड नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांना सायंकाळी 6 वाजता ते 8 वाजेपर्यंत बैठक चालली. त्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही पुरवणीची मागणी केली. ही दिलेली 553 कोटी निधी खरंच कमी आहे, परंतु त्यावेळेच्या सर्वेप्रमाण होती आणि पुरवणीची सुद्धा नवीन यादी येईलच, परंतु तात्काळ मदत करावी या दृष्टीनं पहिला जे अहवाल गेला त्या अहवालाप्रमाणे शासनानं मदतीसुद्धा जाहीर केलेली आहे. परंतु ती मदतसुद्धा तुटपुंजीच आहे, मी मान्य करतो, परंतु मदतसुद्धा परत जास्तीची वाढून येईल.